महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महागाई भत्ता 2% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। हा वाढवलेला महागाई भत्ता दिनांक 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे। म्हणजे सुधारित महागाई भत्त्याचा दर हा आता 55% असणार आहे। आता हा वाढलेला महागाई भत्ता कोणासाठी लागू करण्यात आला, कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांसाठी सुद्धा महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। सर्व माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजेच यासारखे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। GR मध्ये बघितलं 2 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर यांनी एक ऑफिस मेमोरंडम काढला होता, ज्यानुसार रिव्हिजन ऑफ रेट्स ऑफ डिअरनेस अलाउन्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इफेक्टिव्ह फ्रॉम 1 जानेवारी 2025 म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजला 1 जानेवारी 2025 पासून 55% महागाई भत्ता लागू करण्यात आला। आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सुद्धा दिनांक 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेला 2% वाढीव दराने महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स व त्या मेमोरंडममध्ये नमूद असलेल्या इतर तरतुदी सुद्धा महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील असे या GR मध्ये देण्यात आले आहे। त्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 55% महागाई भत्ता अनुज्ञेय राहील। आता या माहितीसोबतच केंद्र सरकारचा 11 एप्रिल 2025चा आणखी एक मेमो आलेल्या या GR मध्ये अटॅच करण्यात आलेला आहे, ज्यानुसार ग्रँड ऑफ ॲडिशनल इन्स्टॉलमेंट ऑफ डिअरनेस रिलीफ DR टू सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स अँड फॅमिली पेन्शनर्स रिवाइज डेट इफेक्टिव्ह फ्रॉम 1 जानेवारी 2025 म्हणजेच केंद्र सरकारने त्यांच्या पेन्शनरसाठी आणि फॅमिली पेन्शनर्ससाठी जो काही डिअरनेस रिलीफ आहे त्याचासुद्धा दर वाढवलेला आहे, जो 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे। आता त्याच धर्तीवर केंद्र शासनाच्या कार्मिक लोकतक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या मेमोनुसार 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेली 2% महागाई भत्त्यातील म्हणजेच डिअरनेस रिलीफ दरवाढ व मेमोमध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही लागू राहतील। त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 55% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील। हे दोन्हीही GR महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काल 15 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। दोन्ही GRची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।